उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदावृतः यो लोकत्रयमाविश्य विवर्त्य व्यय ईश्वरः यस्माक्षर उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदावृतः यो लोकत्रयमाविश्य विवर्त्य व्यय ईश्वरः उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदावृतः यो लोकत्रयमाविश्य विवर्त्य व्यय ईश्वरः। आता भगवान संत सम्राट माऊलींच्या असीम अनुकंपेने आपण श्रीमद्भगवद्गीता ऐश्वर्य संपन्न कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न सर्वज्ञ सर्वशक्तिमान असणाऱ्या परमात्म्याच्या निश्वासातून ज्याप्रमाणे या वेदाचा आविर्भाव झालेला आहे, परंतु ही श्रीमद्भगवद्गीता भगवान परमात्म्याने रणांगणामध्ये स्वतः मुखतः गायलेलं हे गीत आहे. परमात्म्याने या ठिकाणी सांगितलं, जयाच्या निश्वासी, माऊली सांगतात, जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी, तो सत्यप्रतिज्ञ पैजेशी बोलिला स्वमुखे. त्या परमात्म्याने स्वतः, वेद हे परमात्म्याच्या श्वासातून आविर्भूत झालेले आहेत आणि गीता ही भगवंताच्या मुखातून जागृत अवस्थेमध्ये मनुष्याचा श्वासोश्वास किंवा बोलणं जसं एखाद्याचं बरळणं असतं, तसं या ठिकाणी वेद हा त्याचं जणू काही बरळणं आहे. म्हणजे त्यावेळेला बरळतो त्यावेळेला मनुष्य, त्याला सर्व काही जाणीव नसते अंतर्बाह्य, परंतु त्याच्यातून सहज हे शब्द श्वासोश्वासाप्रमाणे, जसा श्वासोश्वासाची जाणीव नाही परंतु श्वासोश्वास चालू आहे, त्याप्रमाणे या ठिकाणी ह्या भगवंताचे निश्वासातून झालेले जे वेद आहेत, त्या वेदामध्ये काही ऊन आहे असं भगवंतालाच वाटलं. म्हणून या ठिकाणी भगवंतानी रणांगणामध्ये ही श्रीमद भगवद्गीता गायली. याचा अर्थ गायन किंवा नर्तन हे कधी होतं, ज्या वेळेला मनुष्याच्या जीवनात आनंदाचा कडेलोट होतो त्यावेळेला हे सहज अशा प्रकारचं आनंद किंवा नृत्य त्याच्या जीवनामध्ये आपल्याला प्रगट झालेलं दिसतं. त्याप्रमाणे भगवंतानी जागृत अवस्थेमध्ये ही गीता सांगितली. म्हणून या गीतेला श्री संत गुलाबराव महाराज हे जागृत श्रुती अशा प्रकारचं म्हणतात. श्रुतीच, पण त्या श्रुतीला असं वाटलं की आपलं वर्णन असं केलं जातं, वेद संपन्न होये ठाई. पण ज्ञानोबरायांनी पाहिलं की परितया कृपणो ऐसा आन नाही. संपन्न श्रीमंत असेल परंतु तो कृपण आहे, कंजूस आहे. कारण जे कानी लागेला तीही वर्णाच्याची. त्या वेदाने त्या ठिकाणी 3च वर्णांना अधिकार दिला, परंतु काय ते फेडावया म्हणून फेडावयावने वेदू विठ्ठला भलतेने शेव्य व्हावया. ते म्हणतात ते गीत मज पाहता ते मागील ऊने. माऊली म्हणतात की मला जर पाहायला गेलो तर ते माझ्या वेदाच्या ठिकाणी काय आहे, ऊन आहे. म्हणून मला असं वाटतं का ह्या वेदाला वाटलं की वास्तविक आपलं जे प्राकट्य आहे ते संपूर्ण मानवमात्रांच्या कल्याणासाठी आहे, परंतु सर्व मानवमात्रांचं कल्याण होण्यासाठी सर्व मानवमात्रांना अधिकार दिला पाहिजे. तो अधिकार तर काय आपल्याद्वारा दिला गेलेला नाही, या ठिकाणी त्रैवर्णिकांना अधिकार दिलेला आहे. म्हणून भगवान परमात्म्यानेच त्यांनी सांगितलं, आपलं तो भगवान वेद हाच काय झाला, भलतेने शेव्य व्हावया वेठला. ज्याला पाहिजे त्याला आपलं जे काही तत्त्वज्ञान किंवा आपलं जे मनोगत आहे ते मनोगत सगळ्या मानवजातीला कळलं पाहिजे. म्हणून वेदू वेठला, तोच वेद गीतेच्या रूपाने या ठिकाणी काय झाला, वेठला म्हणजे कटिबद्ध झाला, सज्ज झाला, असं प्रकारचं माऊलींनी चिंतन सांगितले. त्याचप्रमाणे आता ह्या श्लोकाचं जर पाहिलं आपण तर या ठिकाणी उत्तमः पुरुषास्त्वन्यः
परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्य व्यय ईश्वरः. याचं जर आपण चिंतन करायला गेलो तर या ठिकाणी भगवान परमात्मा अर्जुनाला आपल्या वास्तव स्वरूपाचा म्हणजे आपल्या ब्रह्मचैतन्य स्वरूप किंवा चैतन्य स्वरूप असणाऱ्या ब्रह्माचा आत्मत्वाने साक्षात्कार करून देण्यासाठी प्रवृत्त झालेले आहेत. आणि ते सांगत असताना भगवंतांनी अनेक प्रकारचं उपपत्ती सांगून ब्रह्माचं अद्वितीयत्व आणि जीवाचं ब्रह्मरूपत्व, जगताचं मिथ्यात्व वारंवार परमात्म्याने सांगितलेलं आहे. आणि तीच गोष्ट वेदाने पण त्यात ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः असाच वेदाचा आशय आहे किंवा अभिप्राय आहे असं भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी स्पष्टपणे सांगून ठेवलं. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः ही जी गोष्ट आहे ह्यागळ्या वेदाचं ते म्हणतात श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिभी. कोट्यावधी म्हणजे अनेक प्रकारच्या मंत्राच्या द्वारा जे या ठिकाणी वेदाने सांगितलं ते वेदाचा सारांश ते म्हणतात मी अर्ध श्लोकामध्ये सांगतो. आणि ते अर्ध श्लोक म्हणजे कोणता तर ब्रह्मसत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे. मनुष्याने आपल्या जीवनामध्ये आपल्या आध्यात्मिक उत्थान किंवा आध्यात्मिक आपलं जे काही उत्कर्ष तो करून घ्यायचा असेल तर आपल्या विचाराची दिशा हीच असली पाहिजे. सत्संगामध्ये सत्शास्त्राचा आधार घेऊन आपण या जगामध्ये सत्य कोणाला म्हणतो तर सत्य आपल्या जीवनात परमात्मा सोडून कोणीही सत्य राहता कामा नये. परमात्म्याच्या अतिरिक्त आणखी एखादा पदार्थ आणि तो पदार्थ अस्तित्वात आहे म्हणजे तो सत आहे आणि तो जो आहे तो एक पदार्थ आहे आणि परमात्मा एक पदार्थ आहे असं द्वैताची जाणीव पुसटशी जरी अंतःकरणात राहत असेल का त्रिकाला बाधित अशी एक वस्तू सोडून दुसरी कोणी आहे तर याचा अर्थ आपल्याला आपल्या चिंतनाची दिशा चुकत आहे. कारण तुकोबारायांनी चिंतन केलं वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा किंवा तुका तरी सहज बोले वाणी तया घरी वेदांत वाहे पाणी असं तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात तेव्हा तुकोबारायांचा आशय आहे की तुझं विण काही स्थिर राहे ऐसे नाही. सत्यतू 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 विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार. याचा अर्थ ब्रह्मच सत्य आहे आणि जे दिसणार आहे जगताचा जो आकार आहे तो कसा आहे मिथ्या. मिथ्या म्हणजे याचा अर्थ तो केवळ प्रतीती मात्र आहे. स्वप्नातले पदार्थ जसं स्वप्नकालातच प्रतीत होतात त्याप्रमाणे ज्ञान समकालात हे पदार्थ उत्पन्न होऊन भासतात. जेव्हा त्या पदार्थाचं ज्ञान मावळतं तेव्हा ते पदार्थही तत्वतः त्या ठिकाणी राहत नाहीत. आणि ज्यावेळेला पुन्हा आपल्या वृत्तीवर तो पदार्थ येतो त्यावेळेला तो पदार्थ पूर्वीचा नसतो, नित्य नूतन अशा प्रकारचा नवीन असा तो पदार्थ आपल्याला पुन्हा उत्पन्न होऊन भासतो. तत्वतः त्या पदार्थाच्या ठिकाणी कोणतीही स्थिरता किंवा त्रिकालाबाधित अशी सत्ता त्याच्या ठिकाणी किंवा स्वतःचं स्फुरण त्या पदार्थाला नाही अशाच प्रकारची आपली धारणा झाली पाहिजे. मग जे काही दृश्य प्रपंच दिसेल तर जे दिसे आपल्याला तर ते काही यद्दृष्टम तन्नष्टम जे आपल्याला दिसतं ते सर्व नष्ट होणारं आहे. अशा नष्ट दृष्ट स्वरूप अशा प्रकारचं ते आहे किंवा दृष्ट नष्ट स्वरूप अशा प्रकारचं ते आहे. अशी जर आपल्याला दिवसेंदिवस जो दिवस उगवला तो ज्ञानदेवे सार्थक केला. या न्यायाने तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा. असं जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला हे जगत मिथ्या आहे ब्रह्मसत्य आहे आणि याच्या अतिरिक्त जे ब्रह्मसत्य आहे ते ब्रह्म माझ्याहून भिन्न नाही, ते माझं स्वरूप आहे एवढा निश्चयाकडे जर आपण जात असत आपल्याला मी कर्ता भक्त आहे, मी जन्ममरण धर्मवान आहे, मी सुखी दुःखी आहे असं जोपर्यंत जाणीव जर आपल्या अंतरामध्ये आणि ती सत्यत्वाने आपल्याला जर होत असेल तर अजूनही आपली चिंतनाची दिशा योग्य दिशेने चालली नाही. आणि जर आपल्याला दररोज नित्य उजाडणाऱ्या कोणत्याही दिवसामध्ये कालच्यापेक्षा आज
जर आपल्या अंतःकरणामध्ये ह्या जगताविषयीची अवज्ञा आपल्या अंतःकरणात अधिक स्फुरद्रूप होत असेल, ब्रह्माची सत्यत्व, जगताचं मिथ्यात्व, आणि या ठिकाणी मी म्हणजे या स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीर किंवा महाकारण शरीर देखील मी नसून ह्या तिन्ही शरीराच्या अतीत, तिन्ही अवस्थाच्या अतीत असणारा अशा प्रकारचा सच्चिदानंद आत्मा मी आहे. अशाच प्रकारचं जीवन जर ज्याला ज्याला दिवसेंदिवस त्याचा अनुभव उत्तरोत्तर प्रगाढ होत असेल, तर आपल्या जीवनातली दिशा जी आहे ती ह्या अध्यात्म विषयात आपल्या ध्येयाच्या किंवा आपल्या ज्ञेयाच्या किंवा आपल्या प्राप्तीच्या दिशेने योग्य चालली आहे. नाहीतर आपण परमार्थ करतो असं आपण म्हणतो. आपल्या जीवनात अनेक प्रकारचे साधनानुष्ठान जरी आपण तीर्थयात्रादी करीत असलो तरी ही सहज अवस्था जोपर्यंत आपल्याला यथार्थरीतीने कळत नाही तोपर्यंत हे केलेल्या साधनांचं तरतम भावाने किंवा सापेक्ष भावाने वर्णन करत असताना महान अशा प्रकारचे महर्षी मुनी असं सांगतात की उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, कनिष्ठा मूर्तिपूजाचं तीर्थयात्रा धमाधमा. याचाच अर्थ असा आहे की आपली जी सहज स्थिती आहे, जी कायमची सच्चिदानंद स्वरूप आहे, ती त्रिकालाबाधित सत्य आहे, नित्य आहे, ती स्वयंप्रकाश आहे आणि तीच परमप्रीतीचा विषय आहे. हे वस्तुस्थितीनं तळहातावरच्या आवळ्या इतकं, डोलत्या आवळ्या इतकं स्पष्ट असताना आपण मात्र त्या सिद्ध असणाऱ्या परमात्म स्वरूपाला किंवा आत्मस्वरूपाला साध्य करून साधनाच्या साहाय्याने कितीही त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर तो कधीच आपल्याला सापडणार नाही. जसं सावलीचा पकडण्यासाठी आपण कितीही धावलो तरी आपल्याला सावली कधी हातात मिळणार नाही आणि आपल्याला श्रम झाल्याशिवाय मात्र राहणार नाही. त्याप्रमाणे आपला स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश आत्मा, त्या आत्म्याला आपलं स्वरूप आहे हे न जाणता त्याला आपल्याहून भिन्न मानून त्या आत्म्याचा शोध घेण्याचा, अन्वेषण करण्याचा आपण कितीही प्रयत्न केला तरी ही सहज अवस्था ही शास्त्रामध्ये सर्वात अधिक मान्य आहे. आता ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे अनेक साधनं शास्त्राने किंवा वेदाने, संतांनी सांगितले असतील तरी ती अधिकार परत्वे साधनं सांगितलेली आहेत. परंतु जो खरा ज्याच्या अंतःकरणात खरी नित्य जिज्ञासा किंवा उत्कट परमात्मप्राप्तीची अभिलाषा आहे त्या पुरुषाला सहज अवस्था समजल्याशिवाय त्याच्या चित्ताला रम्य समाधान कधीही प्राप्त होणं शक्य नाही. ह्या सगळ्या हे जे सगळे शास्त्राचे संकेत आहेत ते आपल्या हृदयामध्ये दृढमूलक अशा स्वरूपाने कायमचे स्थानापन्न किंवा विराजमान किंवा स्फुरद रूप असे जर राहतील तर आपल्या जीवनाची दिशा ही ठीक आहे. की सहज अवस्था जी आहे ती सहज आहे, जन्मना सह. आपल्या जन्माच्या पूर्वी ती होती, जन्माबरोबरही आहे, जीवनकालातही आहे आणि मृत्यूतर देखील तीच अवस्था आहे. आणि ती अवस्था तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा परिणाम, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार, तिला कशाचाही संग लागत नाही. जसा अवस्थाधिकांचा शरीराधिकांचा संग नाही तसाच या ठिकाणी त्याला अहंकार, चित्त, मन, बुद्धी कोणत्याही प्रकारचा संग नाही. इंद्रियाणी पराण्याहुर इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु पराबुद्धीर यो बुद्धे परतस्तु साहा असं त्याचं स्वरूप आहे. हे आपण जोपर्यंत शांत मनाने एकांतात एकाग्रतेनं ह्या गोष्टीचा निश्चय होईपर्यंत आपल्याला ही सहज अवस्था किंवा आपली त्याला स्वरूप स्थिती असं म्हणतात ती कळून घेण्यासाठीच आपल्या जीवनातला क्षण ना क्षण आणि कण ना कण त्याच्यामध्ये जर वेच केला त्याचा आणि तोही उत्कट उत्कट अशा प्रकारच्या तीव्र जिज्ञासेने आणि त्याच्यासाठी बुद्धीचा दृढ निश्चय केला की हीच गोष्ट मला प्राप्तव्य आहे आणि मी या जीवनामध्ये एकतर हा देह पडेल परंतु मी ही प्राप्त करून घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि खरी तर हीच गोष्ट सर्वात सुलभ आहे. स्वामी महाराज सांगायचे फुल करायला तरी थोडासा त्रास आहे. ते फुल चुरगळून टाकायचं असेल तर काहीतरी हाताच्या स्नायूंना जोर द्यावा लागतो बोटांच्या.
पण इथं कोणत्याही प्रकारचे श्रम नाहीत. फक्त जशी स्थिती आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. आणि अशा वेळेला आपलं चिंतन हे चाललं होतं की ह्या स्थितीसाठी ज्या कोणी मुमुक्षुजनांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे आणि याच्यापेक्षा मला माझ्या जीवनात दुसरं काही प्राप्तव्य, गंतव्य, ज्ञातव्य, ध्येय म्हणून मला नाहीच आहे. काही यासाठीच माझ्या जीवनातलं जे काही शेवटच्या क्षणापर्यंत, प्राणांतापर्यंत जो काही प्रयत्न राहील, जे काही मी ज्ञान, ज्या भावना, ज्या क्रिया मी करील, त्या सगळ्याच्या सगळ्या केवळ एवढ्याचसाठी आहेत. असा ज्याचा निश्चय झाला, त्या निश्चयामध्ये तो निश्चयाची म्हणजे साध्य ते जे प्राप्त करून घेण्यासाठी जो प्रवृत्त झाला त्याला पहिल्यांदा श्रुतीच्या सन्मुख व्हावं लागतं. त्याला वेद काय सांगतो, कारण अपौरुषेय वेदच तुमच्या कल्याणाचा खरा मार्ग सांगू शकतो. म्हणून तो जर वेदाच्या सन्मुख झाला आणि त्या वेदाचं जो अर्थ आहे तो त्याला स्वतंत्र बुद्धीनं कधी जीवाला लागत नसतो. म्हणून या ठिकाणी त्या जीवाने शास्त्राच्या सन्मुख होत असताना सत्संगतीचं साह्य घेतलं पाहिजे. म्हणजे शास्त्र विचार हे सत्संगतीमध्ये, सत्शास्त्राचा सत्संगतीमध्ये, अर्थात श्रीगुरू किंवा महानुभाव थोर संतांच्या सहवासात याचं जर चिंतन केलं तर संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी वेद काय सांगतो, मग अशा पुरुषाला ईशावास्य उपनिषद आहे, दशोपनिषदामधलं पहिलं उपनिषद मानलं जातं ईशावास्य. त्या ईशावास्य उपनिषदामध्ये सांगितलं ईशावास्यमिदं सर्वं ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजिता महागृदहा कश्यस्विद्धनम. चांगलं पहा. तर याच्यामध्ये कारण हा जो श्लोक आहे हा श्लोकसुद्धा जणू काही ईशावास्य उपनिषदाच्या प्रथम मंत्राचा अर्थ सांगणारा आहे. तर त्याच्यामध्ये यांनी सांगितलं ईशावास्यम, वास्यम नाम काय आच्छादी नियम. या ठिकाणी ईशा म्हणजे ईश्वराने, हे इदम जगत यत्किंच जे काही जगतातलं तुम्हाला दृश्य म्हणून दिसत आहे ते ईशावास्यम, ते परमात्म्याने आवृत्त केलेलं आहे, म्हणजे परमात्म्याने व्याप्त आहे. म्हणजे ह्या जगामध्ये परमात्म्या वाचून दुसरं काही नाही. जर परमात्मा नसतील तर हे भासमान होणारं जग भासणारसुद्धा नाही. म्हणजे परमात्म्याच्या सत्ता स्फुरण घेऊनच या जगात सत्ता आहे किंवा त्या जगताचा ज्ञानाचं विषयत्व आहे. एवढा व्यवहारसुद्धा केवळ त्या परमात्म्यावर होतो असा तो मंत्र पहिल्यांदाच आपल्याला सांगतो. ईशावास्यम इदम सर्वम, इदम पदाला विषय होणारं म्हणजे काय तर जे काही आपल्याला ह्या पंचज्ञानेंद्रियांच्या द्वारा जाणलं जातं, मन बुद्धीच्या द्वारा जाणलं जातं, इंद्रियांच्या द्वारा जाणलं जातं, हे सर्व इदम पदाचा अर्थ किंवा त्याला जगत असं म्हणतात. काय एकादश इंद्रियैर्युक्त्या शास्त्रेण आप्यावगम्यते यावत किंचित भवेत एतद इदम सर्वमिदम इदम सर्वोदितम इदम शब्दोदितम जगत. इदम शब्दाने सांगितलं जातं, शास्त्राने सांगितलं जातं, अनुमानाने प्रमाणाने जाणलं जातं, ते सर्व काय आहे जगत आहे. तेव्हा या जगताचा विचार करायचा झाला तर हे सगळं इदम पदाचं वाच्य म्हणून जे संपूर्ण जगत आहे हे जगत सर्व परमात्ममय आहे. म्हणजे परमात्म्याला टाकलं तर याची सत्ता देखील सिद्ध होत नाही. ते सत्ता स्फूर्ती शून्य अशा प्रकारचं आहे. ह्या जगाचा विचार करू नका. ह्या जगाचं स्वरूप जाणं, ते मिथ्यात्वाने जाणं, सत्यत्वाने बांधून तुम्ही कितीही प्रकारचे प्रयत्न केले तरी त्याची स्थिती अशी आहे. त्या वेदेश्वरीमध्ये सांगितल्याप्रमाणे सत्यत्व देवनी रोधिशी तरी बद्धता न चुके कल्पांतिशी असत मनोनी अवेरिशी तरी असताची मुक्त. या ठिकाणी ह्या जगाला सत्य समजलं आणि तुम्ही कितीही साधनं केली तरीसुद्धा तुम्हाला खऱ्या प्रकारे ह्या सत्याची प्राप्ती होणार नाही. या ठिकाणी त्याला प्राप्त करण्याचा उपाय हाच आहे की तुम्ही इंद्रियादिकांचा निग्रह करून त्याला प्राप्त करू शकत नाही. त्या पदार्थाला सत्य समजून तुम्ही कितीही निग्रह केला तरी तुमची बद्धता कधीही निवृत्त होणार
नाही, बंधनिवृत्त होऊ शकत नाही. परंतु तेच पदार्थ त्यांच्या अधिष्ठानाचं ज्ञान केलं. हे पदार्थ भासतात कुठं? तर हे पदार्थ ज्या आत्म्यावर भासतात, आत्म्याएवढे भासतात, ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भासतात त्या ठिकाणी त्यांचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो. ह्या गोष्टी तुम्ही सत्संगतीमध्ये, सत्शास्त्रामध्ये रात्रंदिवस वेदांत वाक्येषु सदार म्हणतो. अशा प्रकारचं अहर्निश जर हे ध्येय प्राप्त होईपर्यंत, हे याचं यथार्थ ज्ञान होईपर्यंत प्रयत्न करा. अशा प्रकाराने या ठिकाणी वेद सांगतो, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत. आता त्याचं एक महत्त्वाचं मार्ग सांगतात. मग ते प्राप्त व्हावं, अविनाशी सुख प्राप्त व्हावं, स्वतः स्वयंप्रकाश ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं, आपल्या परमप्रीतीचा विषय हा आत्मा असावा किंवा आपणच आहोत, म्हणून तो परमप्रेमास्पद आहे, म्हणूनच तो आनंदरूप आहे. अशा प्रकारचा हा जो विचार आहे, ह्या विचारातून आपल्याला कुठल्याही प्रकारची सवड असता कामा नये. हा विचार कुठपर्यंत करायचा? तर आपल्याला ब्रह्म हे माझं स्वरूप आहे किंवा माझा आत्माच ब्रह्म आहे, आत्माच ब्रह्म, ब्रह्मच आत्मा, अशा प्रकारचं हे ओतप्रोत चिंतन ज्या वेळेला हे ब्रह्म आणि आत्मा ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ एकरूप किंवा परस्पराशी ते नित्य समरस आहेत, ऐक्य भाव त्यांच्यामध्ये आहे, अशा प्रकारचं हे जगतसुद्धा ब्रह्मरूप आहे बाधित करून, जीवाचं जीवत्वसुद्धा ब्रह्मरूप आहे बाधित करून, आणि या ठिकाणी ईश्वराचं ईश्वरत्व देखील बाधित करून ही सर्व सृष्टी, शास्त्राने सांगितलेला ईश्वर किंवा जीवभाव किंवा जगतभाव हे सर्व या ठिकाणी कल्पित आहेत. आणि त्या कल्पनेचं अधिष्ठान असणारं जे तत्व आहे ते मात्र नित्य, अखंड, सर्वत्र अनुश्युत असणारं चिद्रूप सद्रूप आनंदरूप, किंबहुना सच्चिद आनंद घन ठोस भरीव ओतप्रोत सबराभरीत असं माझं वास्तव स्वरूप आहे. या बोधाला प्राप्त व्हावं म्हणून श्रुती सन्मुख झालेल्या पुरुषाला श्रुती सांगत आहे, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत. आणि त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट सांगत आहे, तेन त्यक्तेन भुंजिता. आता तुम्हाला हा बोध होणं आणि ह्या बोधाचं संरक्षण होणं, म्हणजे याचा योग आणि याचा क्षेम. अप्राप्त असणारा बोध प्राप्त होणं याला योग असं म्हणतात, आणि प्राप्त झालेल्या जो आपल्याला सद्वस्तू आहे तिथं आपल्या अंतःकरणामध्ये नित्य निरंतर त्या संशय विपर्यय रहित असं त्याचं रक्षण करणं, हे याला क्षेम असं म्हणतात. म्हणून म्हणतात की हा बोध प्राप्त होण्यासाठी उठिलेनी वैराग्य जेणे त्रिवर्गो ऐसा सांडणे का वमुनिया सुने आताची गेले. अशा प्रकारचं कुत्र्याच्या वांतीप्रमाणे ह्या जगताच्या अंतर्गत असणारे शब्दस्पर्शादी विषयांचा भोग आहे. अशा प्रकारचं अंतःकरणात जोपर्यंत वैराग्य निर्माण होत नाही, तैसे मोक्ष देईल ज्ञान येत कीर नाही आन, परी तेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. ते ज्ञान आपल्या अंतःकरणात स्थिर राहायचं असेल तर त्याला चित्तशुद्धीची आवश्यकता आहे, आणि चित्तशुद्धीतच ते ज्ञान उत्पन्न होतं, शुद्ध चित्तातच ते ज्ञान उत्पन्न होतं. नाही तर कितीही जरी तुम्ही श्रवणादी साधनं करत असतील आणि त्या ठिकाणी अंतःकरणाची शुद्धी नसेल, ते अंतःकरण दूषित असेल तर त्याच्यामध्ये बोध प्राप्त होऊ शकत नाही. नाहीतर त्यांनी सांगितलं की तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. नाथ महाराजांनी तर तुकोबरायांनी नाही निर्मळ नाही निर्मळ जीवन काय करील साबन, तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. वांजा न होती लेकुरे काय करावे त्या भ्रतारे. वृक्ष न धरी फळ काय करील वसंत काळ. नपुसका पुरुषाशी काय करील बाईल त्याशी. तुका म्हणे जीवने विन पिक नोहे जाण. तुका म्हणे जीवने विन पिक नोहे जाण. आणि हे ज्ञान झाल्यानंतरही त्याचं रक्षण करणं आवश्यक आहे. तर ह्या रक्षणासाठी त्याला आवश्यक जर काय असेल
तर प्राप्त होणं आणि संरक्षण होणं याचं महत्त्वाचं अध्यात्मातला संकेत श्रुतीचा संतांचा एकच आहे की वैराग्या वाचोनी काही तरी विरक्ती वाचून विरक्ती वाचोनी काही काही ज्ञानाशी तगणेची नाही हे विचारूनी ठाई ठेविले देवे. वैराग्या वाचून ह्या ज्ञानाचं संरक्षण होऊ शकत नाही. म्हणजे उत्पत्तीलाही तुम्हाला अंतःकरण शुद्धी होऊन वैराग्य निर्माण झालं तर कारण साधन चतुष्टयामध्ये देखील काय सांगितले, विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व. अर्थात विवेक वैराग्य त्याही ठिकाणी पाहिजे उत्पत्तीच्या वेळेला, कारण तोच ह्या श्रवणाधिकांचा अधिकारी आहे. आणि त्यातून ज्ञान उत्पन्न झालं तरीसुद्धा त्या ज्ञानाचं शेवटवेरी जर आपल्याला संरक्षण करायचं असेल तर माऊली सांगतात की हे जे वैराग्य नाव आहे, वैराग्य नावाचं साधन आहे ते वितरागते सारिखा जोडून ठेविला सखा तो आगवियाची भूमिका सवे चाले. वैराग्य नावाचं जे हत्यार आहे ते आपल्याला कायमचं शेवटपर्यंत बरोबर पाहिजे, ही एक सूचना सांगितलेली आहे. आता एक वैराग्य म्हणून जे सांगितलेलं आहे ते तत्त्वज्ञानाच्या अव्यवहित पूर्वक्षणी असणारं साधन आहे की ज्याचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलं की या ठिकाणी जे वैराग्याचे गाढले अंगी त्राण होते भले तेही नावेक ढिले तेव्हाची करी. स्वामी महाराज नेहमी सांगायचे या ओवी संबंधाने की असं सांगितलं, वैराग्य नावाचं गाढले म्हणजे अत्यंत दृढ अशा प्रकारचं त्राण म्हणजे चिलखत अंगात घालून तो ह्या अध्यात्माच्या प्रवासाला तो साधक निघाला होता. परंतु ते त्राण होते भले, परंतु ज्या वेळेला तत्वबोध व्हायचा किंवा ज्या वेळेला तत्वामध्ये समरस व्हायचं त्यावेळेला हे वैराग्य नावाचं जे हत्यार आपण आत्तापर्यंत सांभाळून ठेवलं तेही नावेक ढिले तेव्हा करी. ते सुद्धा त्या ठिकाणी कारण काय, ज्या वैराग्याच्या द्वारा आपण आपल्या जीवनामध्ये इतका परमार्थ पथावर आपण चालण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक पाऊल आपला यशस्वी झाला, त्या वैराग्याविषयीच अभिनिवेश होण्याची शक्यता आहे. त्यावेळेला हे वैराग्याचंही वैराग्य झालं पाहिजे. पण तुम्ही काय म्हणाल, मग तुम्ही तर म्हणता का वैराग्याचं तर सोडावा लागतो अभिनिवेश, परंतु वैराग्याचा अभिनिवेश सोडण्यासाठी वैराग्य हेच साधन आहे. वैराग्याचं पुन्हा काय सांगता तुम्ही, वैराग्य सांगता म्हणजे सांगता काय, पुन्हा वैराग्यच सांगता. याचाच अर्थ असा आहे की तो वितरागते सारिखा जोडून ठेविला सखा, जो आगव्याची भूमिका संपूर्ण भूमिकेमध्ये म्हणजे शुभेच्छेपासून तर उन्मनी तुर्यावस्थेपर्यंत वैराग्य लागतं. तुम्ही म्हणताल की तुर्यगा अवस्था ही तर ह्या बोधाची सर्वात परिपक्व अवस्था आहे आणि तिथं तुम्ही म्हणता वैराग्य कसं लागतं, तर तिथंसुद्धा ही अंतःकरणाची अवस्था आहे, माझ्या स्वरूपात नाही हे कळण्यासाठी तुर्यगा अवस्थेविषयीचं सुद्धा काय पाहिजे, वैराग्य पाहिजे. अशा प्रकारचा याचा ठीक आहे ना भागवत महाराज, अशा प्रकारचा याचा समन्वय आपण जर लक्षात घेतला तर श्रुतीमंत्र सांगतो ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत. त्याच्यासाठी इकडं काय सांगितलं, तेन त्यक्तेन भुंजिताहा. हे जर तुम्हाला ज्ञान पाहिजे असेल तर त्यक्तेन भुंजिता नाम पालयथाहा. भाष्यकारांनी लिहिलं की या ठिकाणी त्याचा भोग घेणं असा अर्थ नाही, त्याचं पालन संरक्षण करणं या बोधाचं. तर ते त्याला साधन काय आहे, त्यक्तेन नाम त्याच्या त्यागाने, म्हणजे त्यागानेच ही गोष्ट प्राप्त होईल तुम्हाला. हा परमात्म्याचं यथार्थ ज्ञान प्राप्तीचं साधन काय असेल तर त्याग. म्हणून या ठिकाणी त्यागेन एके अमृतत्व मानशो. श्रुती सांगते त्यागानेच ह्या अमृतत्वाची नाम मोक्षाची प्राप्ती होते. न अन्य हा पंथ हा विद्यते आयनाय. या ठिकाणी ज्ञाना वाचून मोक्षाचं दुसरं साधन नाही आणि ज्ञान होण्यासाठी वैराग्य वाचून किंवा वैराग्य वाचून कोणालाही ज्ञान होऊ शकत नाही. अशा प्रकारची तेन त्यक्तेन भुंजिता असं लिहिलं. आणि दुसरी गोष्ट सांगितली मा गृदहा कश्यस्वित धनम. ते म्हणतात मा गृदहा, गृधी आकांक्षायाम. या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारची गृधा आकांक्षा ठेवू नका. याचा अर्थ अनात्म पदार्थ
तो माझ्या सुखाला कारण होईल, अशा प्रकारची कोणतीही चुकीची धारणा तुमच्या अंतःकरणात कधीच उद्भवता कामा नये. यालाच म्हणतात की मा गुरुदेही. आता मनुष्याला साधारणपणाने धन वित्त याच्याकडं आकर्षण होतं. जड किंवा जे शब्दस्पर्शादी विषय आहेत त्यांच्याकडं आकर्षण होतं. ते या ठिकाणी जडाच्या द्वारा धन जड आहे किंवा व्यक्ती किंवा पदार्थ यांच्याकडं आकर्षण झालं तर मा गुरुदहा कश्यस्वित धनम. हे मुळात धन म्हणजे कश्यस्वित कोणाचं आहे कोणाचं नाही. काय अभंग आहे तुकोबारायांचा. हां, देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन आणि धन कुबेराचे, कुबेराचे, हेत तेथे मनुष्याचे. तेथे मनुष्याचे काय काय आहे? आहे, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून ते म्हणतात की कश्यस्वित धनम. या ठिकाणी ईशावास्य उपनिषदातल्या प्रथम मंत्राचा आपण साधारणपणे चिंतन केलं. किंवा आता धनाने- ह्या श्लोकामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला काय सांगत आहे? उत्तम हा पुरुषास्तोन्य. हा पुरुष जो आहे तो अन्य म्हणजे क्षर आणि अक्षर किंवा कार्यरूप आणि कारणरूप प्रपंचापासून हा काही वेगळाच आहे. उत्तम हा पुरुषास्तो अन्य. आणि त्यालाच काय म्हणतात? परमात्मा इति उदाहृतः. त्यालाच परमात्मा असं म्हटलेलं आहे. तिकडं त्याला काय म्हटलेलं आहे? ईश्वर असं म्हटलेलं आहे. इथं त्याला परमात्मा असं. ईशावास्यम इदम सर्वम. त्याच्यामध्ये ईश शब्दाचा अर्थसुद्धा काय आहे? निरुपाधिक असणारं जे चैतन्य आहे त्या चैतन्यानेच सर्व ह्या उपाधीसहित हा संपूर्ण प्रपंच व्याप्त आहे असा अर्थ सांगितला. इथं भगवान सांगतात की उत्तम पुरुष हा अक्षर पुरुष आणि अक्षर पुरुषापासून वेगळा आहे आणि त्याला परमात्मा इति उदार होता. त्याला परमात्मा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता त्या परमात्म्याचं झालं निरुपाधिक स्वरूप जर सांगायचं गेलं तर शब्दाने सांगता येत नाही. म्हणून या ठिकाणी तिथंसुद्धा उपाधीची कल्पना करावी लागते. अद्वैत सांगा काय आगा हे शब्द शून्य जरी दावावे झाले तरी बिंदुले पाहिजे एक केले, तैशा अद्वैत सांगावे बोले तरी द्वैत घेपे. या न्यायाने परमात्मा ते शुद्ध परमात्मा ज्याला म्हणतात विशुद्ध चैतन्य आहे ते म्हणतात की त्याला जर शुद्ध सत्वात्मिका मायेचा उपाधी घेतला तर यो लोकत्रयमाविष्य. तोच ह्या लोकत्रयामध्ये आपण परवा चिंतन केलं होतं की लोकत्रय शब्दाने या ठिकाणी केवळ स्वर्ग मृत्यू पाताळ किंवा हे संपूर्ण अनंत ब्रह्मांडाने युक्त असणारं विश्व असं घ्यायचं. दुसरा अर्थ आहे या ठिकाणी जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमधून जीवाचा प्रवास होत असतो. जीव सारखा जागृती स्वप्न सुषुप्ती जागृती स्वप्न सुषुप्ती याच्या पलीकडं जीवाचं कुठेही प्रवास नाही. कायम ह्या तीन देहांच्या ज्या अवस्था आहेत त्याच्यामध्ये तो राहतो किंवा या तीन देहाच्या अवस्था म्हणजे स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीरामध्येच तो निवास करतो. त्यालासुद्धा काय म्हणता येईल? त्यालाही आपल्याला त्रैलोक्य असं म्हणता येईल. आणि या ठिकाणी त्रैलोक्य म्हणजे तीन गुण जे आहेत तीन गुणात्मक कोण आहे? तीन गुणात्मक हे प्रकृती आहे. त्यामुळं प्रकृतीमध्ये जीवाचा सर्व वास आहे. ईश्वराच्या ठिकाणी वास नाही का? त्याला वास का नाही? कारण तो तीनच अवस्थांचा अभिमान धारण करतो, तीनच देहाचा अभिमान धारण करतो आणि तेच आपलं जीवन सर्वस्व. या न्यायाने संपूर्ण जीवनाचा व्यवहार किंवा वेच त्याचा त्या देहाधिकांना धरूनच होत असतो. परंतु या ठिकाणी भगवान स्वतः सांगतात ही स्थिती मात्र अशी आहे की यो लोकत्रयम आयुष्य. सगळ्या तिन्ही लोकांमध्ये म्हणजे तिन्ही अवस्थामध्ये म्हणजे ह्या संपूर्ण विश्वामध्ये प्रविश्य तो त्या त्रैलोक्यामध्ये काय करतो? प्रवेश करतो. काय सांगतात पुढं? यो लोकत्रयमाविश्य. त्यांच्यामध्ये आसमंतात विश्य म्हणजे आसमंतात सर्वत्र त्याच्या आत आणि बाहेर त्या परमात्म्याचंच काय आहे? वास्तव्य आहे, वस्ती आहे. म्हणून यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्य व्यय ईश्वराः. आणि तो काय करतो? सगळ्या लोकांना बिभरती. कोण? ईश्वराः बिभरती. तो ईश्वरच सर्वांचं धारण आणि पोषण करतो. आपण नेहमी म्हणतो चाले हे शरीर कोणाच्या सत्ते कोण बोलविते हरिविण.
देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका ना चुको नको मानसाची देव चालवी अहंता मीची एक करता म्हणो नये. पुढं काय या वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे तुका म्हणे विठो भरला सबाई तया उने काय आहे चराचरी. असं चराचरामध्ये परमात्म्यातून काय आहे काहीच नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा हा लोकत्रयामध्ये प्रवेश करतो आणि सर्वांचं धारण पोषण करतो. पण त्याला कर्तृत्व आलं नाही म्हणून त्याला भोक्तृत्वही मात्र ह्या जगद उत्पत्ती स्थिती लयाचं कोणत्याही प्रकारचं येत नाही. भगवंताने पाठीमागं सांगून ठेवलं की नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्मफले स्पृहा इति माम योभिजानाती कर्मभीर्न सबध्यते. आपण आता 5वा अध्याय वाचला, आताच पारायण केलं. काय 180 ओव्या आहेत, परंतु 180 ओव्यामध्ये केवळ आत्मदर्शनाशिवाय श्रेष्ठ जगात काहीच नाही असं ओवी सांगते. आणि ते आपलं खरं स्वरूप आहे असं ते सगळा अध्याय सांगतो. प्रातस्मरणीय वंदनीय गुरुवर्य धुंडा महाराजांनी चातुर्मासामध्ये ह्या 180 ओव्या 5 महिने सांगत होते. एक चातुर्मास अधिक मासासहित त्यांनी या शेवटची त्यांना काही ओव्यांना शेवटच्या श्लोकाला घाई करावी लागली ओव्या सांगण्यासाठी. पण त्यांनी जणू काही चातुर्मासामध्ये केवळ आपण ज्याला म्हणतो की आत्माकार वृत्ती राहील, दुसरी कोणत्याच आकाराची व्हायचे नाही असं दररोज व्याख्यान असायचं पहिल्या पासून महाराजांचं. तर याच्यामध्ये आपलं चिंतन याच्यासाठी चाललं का यो लोकत्रय महाविश्य जो या त्रैलोक्यामध्ये प्रवेश करतो आणि सर्वांना बिभरती धारण पोषण करतो. अर्थात ते चैतन्य शुद्ध सत्वात्मिका मायेच्या उपाधीला घेऊन जेव्हा ईश्वर भावाला प्राप्त होतं त्यावेळेला त्याचं एक प्रयोजन आहे की जीवाला मोक्षाचा मार्ग सुकर करावा. ह्याचंसुद्धा तो धारण आणि पोषण आपल्याला शिकवत असतो. आणि बाह्य तर आपल्या शरीराचं धारण पोषण किंवा आपल्या शरीरावश्यक असणाऱ्या संबंधी वस्तूंचंही धारण पोषण तो करतो, किंवा तो सर्वांचंच धारण पोषण करणारा आहे. पण हे सर्व करत असताना या ठिकाणी जीवही म्हणतात की ह्या अमक्यांना आम्ही सांभाळतो, हे सांभाळतात. पण यांचं सांभाळणं जे आहे ते एकादशीच्या घरी शिवरात्र एवढंच त्यांचा उपयोगिता आहे, याच्यापेक्षा जास्त नाही. तो परमात्मा जो आहे तो काय करतो तर ते सांगतात मी बिभरतो पण अव्यय हा माझा वेच कधी होत नाही. इथं आई वडिलांना वाटतं की नाही जीवनभर मुलाला आपल्या छायेखाली ठेवावं. मुलाला वाटत नाही की आई वडिलांची छाया असावी. तेही त्याचं धारण पोषण करतात. पण करण्याचा संकल्प करण्याचं फक्त त्यांना स्वातंत्र्य आहे का संकल्पपूर्तीचं स्वातंत्र्य आहे? संकल्पाचं स्वातंत्र्य आहे. उलट त्याच्यामुळं अधिक शोकमोहाला प्राप्त व्हावं लागतं अपरिहार्यपणे. अशा प्रकारची स्थिती आहे. परंतु हा परमात्मा कसा आहे अव्यय आहे. पुन्हा जीवाच्या ठिकाणी ही जी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्नता आहे का? तिथं हा ईश्वर आहे. म्हणून भगवान म्हणतात मी अव्यय आहे आणि मी ईश्वर आहे. म्हणून 5व्या अध्यायामध्ये आताच आपण पाहिलं की त्या 5व्या अध्यायामध्ये भगवान कर्मकर्ता आणि कर्मभोक्ता होऊ शकत नाही. ह्या ज्ञानाने जीव कसा काय मुक्त होईल? म्हणून ज्ञानोबा यांनी सांगितलं की ह्या ज्ञानाने जीव मुक्त होईल म्हणजे ज्या ज्ञानामुळं भगवान परमात्मा नित्यमुक्त आहे तेच माझं स्वरूप आहे असा त्याचा निश्चय होईल की नाही. म्हणून त्या ठिकाणी तो ज्ञानानेच म्हणजे परमात्मा असंग निर्विकार आहे आणि मी नाही काय, तो परमात्म्याबरोबर प्रेम करून मुक्त होईल किंवा मुक्ततेचा निश्चय टिकविल. कसा टिकविल? अमर तू खरा कैसा नव्हे मी दातारा. मी सत्संगामध्ये सत्शास्त्राचं श्रवण करून हे मी काय केलेलं आहे ह्या दृढ निश्चयाला ह्या अनुभूतीला मी प्राप्त झालेलं आहे. जर काही देव म्हणायला लागले तर चाल जाऊ संतापुढे वाद करीन वाद सांगेन निवाडे. आता तुझं नाव जरी नाही तरी तुझं नाव जरी नाही तरी माझे दाव काही, तुझं रूप जरी नाही तर माझे दावी काही, खेळशी तू लीळा कैचा खेळशी तू लीळा आणि तेथे मी काय निराळा.
साच तू लटिका तैसा मीही म्हणे तुका. तुझं जे एक रूप आहे उपाधीचं रूप आहे, ती उपाधी काय आहे, कल्पित आहे. आणि तुझं जे त्या उपाधीचं अधिष्ठान स्वरूप जे आहे ते तुझं सत्य आहे. म्हणजे तू दोन्हीकडे आहेत, आहे की नाही. उपाधीला घेतलं तर कल्पित आहे, आहे की नाही, उपाधीमुळे आलेलं कल्पितत्व. आणि जर निरुपाधिक स्वरूपात पाहिलं तर तुझं सत्यत्व. आणि माझं सुद्धा काय आहे, तुझी उपाधी माया आहे आणि माझी उपाधी अविद्या आहे किंवा अंतकरण आहे. पण तू कैसा काय शेवटचं काय, साच तू लटिका. तुझं जर साच पाहायला गेलं तर तू सत्य तुझं उपाधीकडून, बरोबर आहे का, उपाधीकडून पाहिलं तर तुझं लटकं होतं. आणि जर उपहिताकडून पाहिलं तर तू साच आहे की नाही. सत्य तू विठ्ठला, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि माझी उपाधी जर पाहिलं तर त्या दृष्टीनं माझंही लटकेपण आहे. आणि जर माझ्या तात्विक लक्ष स्वरूपाच्या दृष्टीनं पाहिलं तर माझं रूप काय आहे, तुझ्यासारखं साच आहे. अशा प्रकारची स्थिती आहे आपलं चिंतन. लटिका तुका लटिका, लटिका तुका लटिका भावे, लटिके बोले लटिक्या सवे. अशी खरी त्या लटक्याचे अभंग आहेत ना. माझे लटिके तुझे लटिके. माझंही लटकं आहे आणि तुझंही लटकत आहे, सर्वच काय आहे, लटका आहे असं म्हणतात. त्या ठिकाणी निर्भीडपणे 8 वेळा लटका शब्द. 8 वेळा त्या अभंगच लटक्याचे अभंग म्हणतात, एक प्रकरण. तर अशा प्रकाराने तो प्रेम कलह करून सुद्धा ह्या बोधाला प्राप्त होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी भगवान सांगतात की यो लोकत्रयम आविष्य बिभर्त्या अव्यय ईश्वराहा. आणि तो कसा आहे, ईश्वर आहे. याच्यातून हे सांगत असताना त्याचं ईश्वरत्व सांगितलं, आहे की नाही. मग ह्या ठिकाणी त्याचं ईश्वरत्व सांगत असताना तो तत्वता कोण आहे, तू ते मी ते तू, आणि तू ते मी, मी ते मी. मी ते तू, मी ते मी तू ते तू कुकुड हे लाडसी. अशा प्रकारची खरी स्थिती आहे. परंतु तरीसुद्धा हे चांगलं लक्षात घ्या, हे सगळं सांगत असताना याच्यामध्ये सगळेजण तत्वबोधाला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून भक्ती सिद्धांतसुद्धा त्यांच्यासाठी अबाधित तुकोबारायांनी किंवा भगवंतानी या ठिकाणी सांगितलं. ह्या ज्ञानाला प्राप्त होत नसाल तर मी ईश्वर आहे. कारण तू जर अल्पज्ञ अल्पशक्तिमान स्वतःला समजत असेल तर वेदाने तुम्हाला सर्वज्ञ सर्वशक्तिमान ईश्वर स्वरूपाचं वर्णन करून सांगितलं. आणि जीवाने मनवनी शरण जावे, सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. त्याच्या ऐक्याचा बोध करून घ्यायचा असेल, त्याच्याजवळ जर सामर्थ्य असेल तर तो कुठं जाऊ शकतो, तू ते मी, मी ते तू या बोधाला पण जाऊ शकतो. आणि नसेल तर देवा मी अमनाथ अपराधी असंही पण म्हणू शकतो. मनवनी शरण जावे, सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. किती वेदांनी पायवाट करून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सोपी केली पाय वाट, तरावया पार भवसिंधू. जे अज्ञानी कोणी असतील त्यांनासुद्धा ह्या भवसिंधूतून सहज पार करता येईल अशा प्रकारचा भक्तिसिद्धांत तोही याच्यामधून सांगितला. म्हणून म्हणतात की मी कोण आहे, अव्यय आहे आणि ईश्वर आहे, अशा प्रकारचं सांगितलं. आता बघा बरं, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृधा कश्य स्विद्धनम. ह्या जे काही ईशावास्य मंत्राचं जो अर्थ आहे तोही अर्थ याच्यात सहजच आला की नाही, सगळा अर्थ याच्यात आलेला. मग आता वेदू विठ्ठला भलतेने सेवे व्हावया. त्या गीतेला जे वेदाचं जे उणेपण होतं त्या वेदाला वाटलं का मी काय करावं, हे माझ्यावर आलेला हा एक कलंक आहे, वेद सर्वांसाठी नाही, परंतु हा कलंक मी घालणार. म्हणून वेदाने काय केलं, महाभारतामध्ये गीतेच्या रूपाने प्रगट झाला. आणि त्यामुळं आता काय झाला, तो वेद सर्वांना भलतेने सेव्य व्हावया अशा प्रकारचा झाला. अशा प्रकारचं चिंतन आपल्याला ह्या श्लोकाचं आपलं चालू आहे. आणि या श्लोकामध्ये आता जे काही ओव्या आहेत त्या उपसंहाराच्या ओव्या आहेत.
त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत चिंतन केलं आणि आता 23वी ओळी चालू आहे की म्हणवनी नाही जो विकास आहे वर होता आपली नेणतया 551 क्रमांकाची ओळी चालू आहे. पै नेणतया प्रती पै नेनतया प्रती रूपेपणाची प्रतीती रूपे न होनी शुक्ती दावी जेवी. आता मला वाटतं की आपण थांबू, उद्या घेऊ. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की. आज आता याच्यानंतर द्वादशी सोडायला निगोजकरमध्ये सर्वांना निमंत्रण आहे. आता लगेच दुपारी 4 वाजता, आज नाही मला वाटतं, हां दुपारी 4 वाजता पंचदशी होईल. पंचदशीचं आनंद प्रकरण आहे. बऱ्याच वेळेला पंचदशी संपत आली की त्याचं विस्ताराने चिंतन होत नाही किंवा होत नाही. तर त्याच्यासाठी आता हे अगोदरच हे प्रकरणं 3 प्रकरणे ज्या वारीच्या अगोदर पूर्ण होतील आणि संत वाङ्मयासाठी हे आवश्यक आहे. विचारसागर, पंचदशी, ज्ञानेश्वरी सगळ्यासाठी हे आवश्यक आहे. त्याचा ते महाराज फार गोड रीतीनं चिंतन सांगतात. म्हणून आपण 4 वाजता तो सध्या चालू आहे. पुढं तो सकाळी थोडा वेळ होईल पाठ, पण आता सध्या 4 वाजता सगळ्यांनी लक्षात ठेवा, ज्याला ऐकायचं त्यांनी. जरी संस्कृत ग्रंथ असला तर आपल्याला तात्पर्य जे आहे ते मराठीतूनच सांगितलं जातं, त्यामुळं आपल्याला विषय कळण्या इतकं ते होतं. कोण म्हणतंय? ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.